मुंबईच्या महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आज किंवा उद्या बैठक पार पडेल। उपमहापौर कोण होणार तसंच समित्यांवर कोणाची वर्णी लागणार या संदर्भात बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। 7 फेब्रुवारी रोजी मुंबईचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे स्पष्ट होईल। 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख निश्चित होईल आणि यावेळी उपमहापौर कोण होणार हे देखील निश्चित होणार आहे। मुंबईच्या महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आज आणि उद्या ही बैठक पार पडणार आहे आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, खरं तर महत्त्वाची ही बैठक म्हणावी लागेल, काय नेमके निर्णय होऊ शकतात यामध्ये? गौरी, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचा निकाल स्पष्ट झाला आणि त्यानंतर या मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण असेल, तसेच विविध ज्या समित्या आहेत त्यांचे अध्यक्षपद कुणाकडे सोपवले जाईल यावर वेगवेगळे प्रश्न किंवा वेगवेगळी चर्चा केली जात होती। मात्र अद्यापही महापौर आणि उपमहापौराचं नाव हे गुलदस्त्यात पाहायला मिळतंय। आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत आणि मुंबई शहराचा, मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार ही दोन्ही नावं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या बैठकीमध्ये निश्चित करणार आहेत। त्याचबरोबर ज्या विशेष समित्या आहेत महापालिकेच्या त्यामध्ये अध्यक्षपद कुणाला द्यायचं हे देखील या बैठकीमध्ये निश्चित होईल। विशेष म्हणजे 7 तारखेला अर्ज भरले जाणार आहेत आणि याच वेळी महापौर आणि उपमहापौरांची नावं निश्चित होतील। 11 तारखेला मुंबई महानगरपालिकेचा महापौर असेल, उपमहापौर असेल किंवा विशेष ज्या समित्या आहेत त्या समित्यांचे अध्यक्ष आपल्याला निवडून दिलेले पाहायला मिळतील। मात्र विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा निकाल स्पष्ट झाला, त्यानंतर महापौर कोण, मराठी अमराठी वाद आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र आता आज आणि उद्या ह्या विशेष घडामोडींना, हालचालींना वेग येणार आहे, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये महत्वाची मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर या विषयासंदर्भात बैठक होईल। यामध्ये नावं चर्चिली जातील, जी नावं आहेत त्यांना विशेष संमती दिली जाईल दोघांकडून पण, आणि त्यानंतर 7 तारखेला उमेदवारी अर्ज जेव्हा भरले जातील तेव्हा महापौर आणि उपमहापौरांची नावं जी गुलदस्त्यात होती ती नावं 7 तारखेला समोर येतील आणि 11 तारखेला मुंबई महानगरपालिकेचा महापौर घोषित केला जाईल। विशेष म्हणजे इतर महापालिकेचे महापौर घोषित केलेले आहेत, मात्र अजूनही मुंबई महानगरपालिकेचा महापौर घोषित केलेला नाही, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आज आणि उद्याच्या ह्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडू शकतात आणि मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा निश्चित होईल, कारण मुंबई महानगरपालिकेचा महापौर ही महिला जरी होणार असली तर 4 ते 5 महिलांची नावं ही समोर आलेली आहेत, आघाडीवर आहेत। मात्र त्यातली कोणती एक महिला या मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व करणार आहे हे आजच्या बैठकीत काय